पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आवाहन केलेलं आहे की सोने खरेदी ही कमी करा, एक वर्षभर थांबा, कारण परदेशी चलन वाचवण्यासाठी आणि भारताची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी एक अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे. परंतु याचा सर्वाधिक परिणाम जो आहे तो ज्वेलर्सवर होताना पाहायला मिळतो आहे, ज्यामध्ये मुंबईतल्या झवेरी बाजार्स या ठिकाणी मी उभे आहोत आणि माझ्यासोबत काही ज्वेलर्स आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कुमार जैन आहेत. सर, काय परिणाम होऊ शकतो, कारण एक वर्षभर सोने खरेदी करू नका म्हटले. त्याचा परिणाम सांगायला तुम्हाला एक दिवसात आज आमच्याकडे कस्टमर नाही. जे नवीन जुनं देऊन घ्यायला येत होते ते बी नाही आले, असा परिणाम आहे त्याचा. आज त्याचा परिणाम एकदम खतरनाक असेल. 3 करोड कारागीर आहेत, 25 लाख दुकान आहे मुंबईमध्ये, जे ते सगळे कपडा आणि स्टेनलेस स्टीलमधून काम सोडून आलेलं आहे. आता की आज सोन्याला 2 पैसे भेटेल. कोविड गेला होता, 3 वर्ष असंच बेकार बसले होते, आता कामावरती बसले आहे. आता पण हे प्रॉब्लेम असेल तरी कुठे कामाला जाणार, परत गावी जायला लागेल त्यांना. सगळे बंगाल वगैरे सोडून कलकत्ता परत जाणार, कारण मुंबई खाली होणार. त्याचा पण व्यवसायावर सर्वात मोठा परिणाम जो आहे तो होताना पाहायला मिळेल, कारण जर सोनेच खरेदी झाली नाही तर तुमची जी हे संपूर्ण ज्वेलरी बाजाराची जी दुकानं आहेत त्याचा मंदी येऊ शकते. काय परिणाम आणखी होऊ शकतो? हां बघा, त्यांनी सांगितलं म्हणजे लोक फॉलो करणार, आणि लोकांनी फॉलो केला तरी काय सोन्याला काय होणार माहीत नाही. वी डोंट नो व्हॉट विल हॅपन. देर इज अ बॅड फ्युचर. स्पेशली कारागीर वगैरे जे याच्यावरती रोज कमावतो आणि रोज घरी जाऊन पैसे घेऊन जातो आणि खातो, त्यांना मोठा प्रॉब्लेम असेल. आणि नवीन ज्वेलर्स जे उघड झाले आहे त्यांना बी प्रॉब्लेम असेल. ते सगळे स्टीलमधून आले, दागिन्याचे कपड्याचे काम करत होते, ते त्यांना असं वाटतं की सोन्याला काही नाही तरी काम आहेत, थोडं बहुत काम भेटेल, ते बी आता काम सरकारने बंद केलं. बरोबर. आपल्यासोबत आणखी काही ज्वेलर्स या ठिकाणी असलेले पाहायला मिळत आहेत. या नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर कशा प्रकारचा परिणाम हा झवेरी बाजारातल्या या व्यवसायावर होताना पाहिला? PM सरच्या अनुषंगानंतर एकदम वाईट परिणाम दिसायला येतो आहे. आमच्याकडे काहीच कामे नाही, आम्ही सगळे ज्वेलर्स रिकामे बसले आहोत. आमचे माणसं रिकामे आहेत, आमचे कारिगर रिकामे आहेत. त्यांचं घर कसं चालणार ते आम्हाला विचार करायचा प्रश्न झाला आहे. क्या कहेंगे आप, कारण ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर बरेच जण विचार करतायत की सोनं घेणं थांबूया, परिणाम झालेला दिसून येतो. 2 दिन से देखा जाए तो सेल्स बहुत डाउन हो गया है. लोग मोदी जी को मानते हैं, मोदी जी को सर आंखों पे रखते हैं, तो उनके मुंह से जो भी बातें निकलती है वो लोग जानते हैं, पहचानते हैं, सोचते देश का प्रोग्रेस होएगा. एक चीज़ के लिए ठीक है कि फिजिकल डेफिसिट का जो प्रॉब्लम है वो सॉल्व हो सकता है, पर उसके लिए अलग रीज़न भी है. डायरेक्ट कस्टमर्स को अपील करके मतलब नहीं है. गोल्ड बुलियन को अप्रोच करो, उनको अपील करो कि भाई थोड़े गोल्ड इम्पोर्ट्स थोड़ा नीचे करो, थोड़ा गोल्ड इम्पोर्ट्स कम करो, थोड़ा रिसाइकल गोल्ड पे ज़्यादा काम करो. तो एक बार वो चीज़ पे एक बार मेहनत होती थी तो गोल्ड का सेल भी कम होता, इम्पोर्ट भी कम होता था. और डायरेक्ट कस्टमर को अपील करने से बहुत बड़ा इफेक्ट पड़ गया है. क्योंकि आप बोल रहे हैं कि रिटेल जो है, जो कस्टमर है वो ज़्यादा सोना जो है जो खरीद नहीं करता. जो बड़े कंपनियां है, जिस कुछ बैंक्स भी है जो ज़्यादा सोना खरीद कर रहे हैं, इसका भी परिणाम दिख रहा है. देखा जाए तो कंट्रीज बैंक्स भी सोना जमा कर रही है. तो वो जैसे मैं आपको बोला, अगर पहले अप्रोच करते थे बड़े इंस्टीट्यूशंस को कि गोल्ड अभी रिजर्व करना बंद करो, तो वो हिसाब से काफ़ी बड़ा इफेक्ट आ सकता था. ये डायरेक्ट कस्टमर अपील करने से एक बहुत बड़ा इंडस्ट्री अफेक्ट हो रहा है. उसमें बहुत सारे लोग हैं, बहुत सारे स्टाफ है, बहुत सारे कारीगर हैं, सबको अफेक्ट हो रहा है. आप क्या कहेंगे? सर एक्चुअली क्या है ना, मोदी जी को 20 करोड़ लोग जो गोल्ड इंडस्ट्री से जुड़े हुए हैं ना, उन लोगों के बारे में सोचना चाहिए. वो देश हित के बारे में सोच रहे हैं, बहुत अच्छी बात है. हम भी देश के हित के लिए कर रहे हैं और हम भी मोदी जी के साथ हैं. लेकिन इससे क्या हुआ ना कि जो 20 करोड़ लोग जो इस इंडस्ट्री से जुड़े हुए हैं ना, वो सारे के सारे बेकार हो जाएंगे, बेरोज़गारी फैल जाएगी पहली बात. और अगर आपको अपना फॉरेन रिजर्व को सेव ही करना है तो आप इंपोर्ट को बंद कर दो, या फिर इंपोर्ट के ऊपर ड्यूटी लगा के कस्टम वालों को मुस्तैद करो उनको कि भाई वो गलत सोना अंदर नहीं आना चाहिए. आज इंडिया से पैसा बाहर गलत तरीके से जा रहा है, लीगल तरीके से नहीं जा रहा है. तो एयरपोर्ट पे इस सब की चेकिंग हो, तेज़ी हो, वहाँ पर अगर मुस्तैदी हो तो फ़ायदा है ना. आप डायरेक्टली पब्लिक को अगर बोल दोगे ऐसा मत करो, तो फिर जो 20 करोड़ लोग जो काम कर रहे हैं गोल्ड इंडस्ट्रीज में, उनका क्या होगा, उनका घर कैसे चलेगा. आज बहुत बड़ा सेक्टर मतलब खतरे में आ जाएगा ना इससे. तो
तसं पाहायला गेलं तर प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात सोनं आपण आयात करतो, परंतु सोनं आयात करणं थांबवलं गेल्यामुळं परकीय चलन वाचेल असं वाटतं. इंपोर्ट टोटल बंद करेंगे तो फॉरेन करेंसी बाहर नहीं जाएगी. टोटल इंपोर्ट ही बंद कर देना चाहिए. इंडिया में बहुत गोल्ड है, रिसाइकल करके उसको मैन्युफैक्चरिंग करके वापस सेल कर सकते हैं. मोदी जी को इंपोर्ट बंद करना चाहिए या इंपोर्ट ड्यूटी बढ़ा देनी चाहिए. ओके, थँक्यू. तर ह्या काही समस्या आहेत ज्वेलर्सच्या, कारण मोठ्या प्रमाणात बेरोजगारी यामुळे निर्माण होऊ शकतं. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर लगेचच परिणाम हा ज्वेलर्स दुकानावर, ज्वेलरी बाजारामधल्या या संपूर्ण व्यवसायावर होताना पाहायला मिळतो. व्हिडिओ निरेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.